गेल्या काही वर्षात एक नवा ट्रेंड सुरू झालाय। तो म्हणजे डफली तुंतुण घेऊन चेहऱ्यावर करुणा ओतलेला अभिनय करत काही मंडळी कलाकार बनून फिरतात। हे लोक संतांचे अभंग गातात, पण त्यात भक्तीचा भाव नाही तर जात विभाजनाची फुटपाडी इच्छा आणि सनातन विरोधी अजेंड्याची विकृती असते। संतांनी परकीय शक्तींच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला उत्तर म्हणून समाजाला एकत्र आणण्यासाठी रचलेल्या अभंगांचाच वापर समाज तोडण्यासाठी, जाती द्वेष पसरवण्यासाठी आणि परंपरेवर कुरघोडी करण्यासाठी केला जाण्यामागे एक कुटील कारस्थान आहे। भाषा लोकांचीच, वाद्य ही पारंपरिक, विचार मात्र पूर्णतः फुटीरतावादी। आपल्या संतांनी समाज जोडला होता। आज त्याच संतांच्या नावाने हे अर्बन जंत समाजात दुही माजवत आहेत। परंपरेच्या मुळावर घाव घालू पाहणाऱ्या या नव्या युगाच्या अर्बन जनताच्या कारस्थानांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी। अर्बन नक्षल ही संज्ञा केवळ बंदुकीसह जंगलात लढणाऱ्या माओवादींची शहरी प्रतिकृती यासाठी अभिप्रेत नाही, ती एक सुसंस्कृत असल्याचे ढोंग करणारी, बौद्धिक मुखवटा घातलेली विघटनवादी विचारधारा आहे। भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक एकतेवर हल्ला हे या विचारधारेचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी तिचे अनुयायी भारतीय परंपरेचाच वापर करतात। भारताला छिन्नविच्छिन्न खंडित करणे हे या विचारधारेचे ध्येय आहे। हे लोक थेट गोळ्या झाडत नाहीत, पण शब्दांतून विष पेरतात। ते सभ्य भाषा वापरून समाजात असंतोष पसरवतात, धार्मिक परंपरांवर प्रश्न उपस्थित करतात आणि भारतीय संस्कृतीची मुळे उखडून टाकण्यासाठी सतत प्रयत्न करतात। देशात असणाऱ्या वेगवेगळ्या विविधता आणि परंपरा ही भारताची समृद्धता आहे। एकता, राष्ट्रीयतेच्या भावनेने त्यांना बळ मिळते। दुर्दैवाने त्याच वैविध्य आणि परंपरांचा वापर करून देशात फूट पाडली जाते। कधी भाषेच्या आधारावर, कधी परंपरेच्या, तर कधी जातीवादाला खत पाणी घालून। जाती न पंथा न वैरी कुणाचा, सर्वाही समदृष्टी। संत तुकारामांची ही वाणी फक्त एक अभंग नाही, तर विघटित भारताला संघटित करण्यासाठी दिलेला आध्यात्मिक घोष आहे। परकीय आक्रमणांनी केवळ भूप्रदेश नव्हे तर भारताच्या आत्म्यालाच जखमी केले। अशा अंधकारमय काळात संतांनी समरसतेचा दीप घेऊन पायवाट दाखवली। त्यांनी धर्माच्या नावावर विभागलेल्या समाजाला धर्माच्या खऱ्या अर्थाने समतेने, करुणेने, भक्ती संवेदनेने पुन्हा जोडण्याचे कार्यही हाती घेतले। त्यांच्या वाणीतील देव हे केवळ मंदिरात नव्हते, तर प्रत्येकाच्या अंतःकरणात होते। धर्म म्हणजे दान, धर्म म्हणजे करुणा, धर्म म्हणजे दया, क्षमा, शांती, सेवा। संतांनी यालाच धर्म मानलं। संतांनी लोकभाषेत ओव्या, अभंग, दोहे रचण्याच्या आणि कीर्तनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या मनाशी थेट संवाद साधला। संस्कृत ही सर्वसामान्यांची भाषा नाही हे त्यांना ठाऊक होतं। श्लोकांमधील तत्वज्ञान खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं असेल तर तो संदेश बोलीभाषेतूनच द्यावा लागेल हे ते ओळखून होते। शेवटी भाषा न पाहे जाती, भावना पाहे ईश्वरी। संतांनी केवळ विखारी जातीभेदाच्या विरुद्ध आंदोलन केलं नाही, तर त्यांनी भक्तीच्या माध्यमातून प्रेमाचं, समतेचं, सहअस्तित्वाचं आणि समरसतेचं बाळकडू दिलं। परकीय विघटनकारी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी समाजाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बळ दिलं। पण आज पुन्हा तीच विघटनाची मानसिकता डोकं वर काढते। जातीच्या नावावर मत मागितली जात आहेत, पंथांच्या नावावर द्वेष पेरला जातोय। अशा काळात संतांची आठवण केवळ स्मारकांपुरती राहू नये। संतांची शिकवण, त्यांनी दिलेला संदेश आपल्या विचारात भिनवून घेऊन आणि प्रत्यक्ष आचारात आणून त्यांची आठवण आपल्याला जतन करावी लागेल। कारण संत परंपरा हा केवळ इतिहास नाही, ती भविष्याची दिशा आहे। कोण आहेत ही अर्बन जनत? खरं सांगायचं झालं तर अर्बन जनतांची नावरूपे अनेक आहेत। लेखक, पत्रकार, विचारवंत, नेते अशा विविध वेशांमध्ये ही मंडळी आपली भूमिका बजावत असतात। उदाहरण घ्यायचं झाल्यास आ ह साळुंखे हे त्यापैकी एक नाव। त्यांच्या मांडणीत संत ही व्यक्ती नाही तर एक राजकीय साधन बनवले आहे। लिखाण संत साहित्याच्या आध्यात्मिक गाभ्यापेक्षा सामाजिक संघर्षाच्या निवडक चौकटीत अडकलेला आहे। त्याचबरोबर भालचंद्र नेमाडे हे आधुनिक मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे नाव मानलं जातं। त्यांनी हिंदू या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केला असला तरी त्यांच्या लेखन शैलीत आणि वैचारिक मांडणीत पारंपरिक हिंदू अध्यात्म, विशेषतः संत साहित्याविषयी अवमान, अविश्वास
आणि तिरस्कार यांचा सूर वारंवार आढळतो. संत परंपरेच्या गाभ्याला धर्माच्या पटलावर न पाहता त्यांनी ती एक सामाजिक प्रतिक्रिया म्हणून न्यून ठरवण्याचा प्रयत्न केलाय. नेमाडे यांनी एका व्याख्यानात स्पष्टपणे म्हटलं की भक्ती परंपरेतील दास्यभाव ही गुलामीची मानसिकता आहे जी शोषणाला खतपाणी घालते. ही यादी काही व्यक्तींची नाही, तर ही एका मानसिकतेची रांगोळी आहे जिथे प्रत्येक रंग प्राचीन समृद्ध संस्कृतीवर टीका करतच पुढे जातो. एकीकडे संतांचा अभंग जनकल्याणासाठी असतो, तर दुसरीकडे या अर्बन जनतांचा आक्रोश समाजात भेद वाढवण्यासाठी असतो. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.